रवी राणा यांनी भाजपचं कार्यालय फोडलं होतं याची आठवण बच्चू कडू यांनी करून दिली आहे। राणांचा जय जयकार म्हणायची भाजप कार्यकर्त्यांवर वेळ आली आहे। एवढी लाचारी कुणावर येऊ नये, बच्चू कडू यांनी भाजपवर हा जोरदार निशाणा साधलाय। सगळ्या नेत्यांनी एकत्र यावं आणि नवनीत राणा यांना हरवणं हे टार्गेट आहे। बच्चू कडू यांनी अडसूळ यांच्यासह सर्वच विरोधकांना हे आवाहन केलंय। तर मोदींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सगळे साथ देतील असा विश्वास नवनीत राणा यांनी व्यक्त केला आहे। रवी राणानं भाजपचं कार्यालय अंदर जाऊन फोडलं होतं, तोडलं होते। भाजपच्या कार्यकर्त्याला अंदर जाऊन मारलं होते आणि काय वेळ येतं पहा, अशी दुर्दैवी वेळ कोणावरच येऊ नये, एवढी लाचारी तर येऊच नाही कोणावर। का ज्यानं भाजपचं कार्यालय अमरावतीचं फोडलं त्याला आता रवी राणाच्या जय जयकार तुम आगे बढ़ो हम तुम्हारे पीछे असं म्हणण्याची वेळ येत असेल तर मला वाटतं स्वाभिमानही गेला, अभिमानही गेला। संविधान तर डुबवलंच, पण छत्रपतीचा स्वाभिमानही गहाळ केलेला आहे। अडसूळ देखील आग्रही आहेत ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यात। अडसूळ जर निवडणुकीमध्ये उभे राहिले किंवा अपक्ष उभे राहिले तर तुम्ही त्यांना पाठिंबा देणार? मला वाटतं सगळे जे मोठे नेते आहेत त्यांनी एकत्र व्हावं, एकत्रित होऊन ही निवडणूक पाहिली पाहिजे। आपल्यापेक्षा ज्याला पाळणं आहे ते टार्गेट खरं लक्षात घेऊन आपण समोर गेलो पाहिजे। कोणता उमेदवार कोणत्या पक्षाचा कोण निवडून येतो हा विषय महत्त्वाचा नाही, रवी राणा पाळणं त्याच्या नवनीत राणा पाळणं हे महत्त्वाचं आहे। मला वाटते की वेळ जसं जसं निघन तसं तसं आपल्याला सगळी गोष्टी पाहा लागते आणि मला एवढा विश्वास आहे की मोदीजींचं ज्यांना स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि देशाचा विकास करायचा आणि अमरावतीचा विकास करायचा आहे ते नक्की मंचवर येतील, मतभेद सोडून सगळ्यांना एकमेकाला साथ देतील। या पक्षप्रवेशामुळे भारतीय जनता पार्टी अधिक मजबूत झाली आहे। अमरावतीमध्ये पश्चिम विदर्भामध्ये नवनीत राणा या फायर ब्रँड नेत्या आहेत। एकत्रितपणे आमचे सर्व कार्यकर्ते नवनीतजीच्या सोबत काम करतील। माननीय नितीनजी गडकरी साहेबांनंतर सर्वात जास्त मतं हे नवनीत राणांना मिळतील असा मला विश्वास आहे। त्याला त्यांनी काय करावं नाही करावं, किती लाचारी पत्करावी कार्यकर्ता म्हणून। पक्ष जेव्हा कार्यकर्त्याचा विचार करत नाही तेव्हा कार्यकर्त्यांनी पक्षाचा विचार काही क्षणापुरता करू नये। तसंही 400 के पार आहे, त्याच्यानं एक सीट गेली तर काही फरक पडणार नाही। 300 खासदार आले तरी सत्ता बसतच मोदी साहेबाची, तर एक दिन लावा, हा अतिरेक थांबवा। वाटते भाजपच्या कार्यकर्त्यालाही मी विनंती करेल, अब की बार 400 के पार, तो एक दोन सीटा गेल्या अशा या मस्तीत आलेल्या घालवा यांना। हा निकाल लागला म्हणजे सुप्रीम कोर्ट निकाल लागला असं झालंय। आता ती निकालाची प्रत पक्ष कार्यालयातून न्यायालयात गेली नाही पाहिजे एवढ्याच अपेक्षा राहिल्या शिल्लक। ज्यांनी सगळं डमी कागदपत्र लावून सगळ्या पद्धतीची फसवणूकच देशाची केलेली आहे, ना संविधान आहे ना स्वाभिमान आहे। आणि अशा उमेदवारांना उमेदवारी देऊन तुम्ही पुन्हा हे दाखवून दिलं का हम करे सो कायदा, आम्ही म्हणाल ते लोकशाही संपली देशातली, असं पुन्हा चित्र स्पष्ट झालेलं आहे।